प्रारंभी श्री ज्ञानदेव सद्गुरूंच्या निर्मळ शुद्ध अगम्य स्वरूपाचे वर्णन करून त्यांचे सामर्थ्य विशद करून श्री सद्गुरू श्री निवृत्तीनाथांची आज्ञा घेऊन अध्यायाचे महत्त्व सांगतात. वेदरत्नांच्या पर्वतावर उपनिषदांच्या पठारातून उत्तम रत्ने काढून शिल्पज्ञ व्यासांनी त्यांचे हे गीता मंदिर तयार केले. त्या मंदिराचा हा 18वा अध्याय कळस आहे. याच्या अध्ययनाने संपूर्ण गीताशास्त्र जाणल्याचे श्रेय मिळते. हा अध्याय म्हणजे सर्व अध्यायांचे तात्पर्य सांगणारी एकाध्यायी गीताच आहे. 700 श्लोकांच्या 18 अध्यायात एकच सिद्धांत सांगितला आहे. अर्जुनाने जीवाच्या मागचे संसार दुःख जाण्यास ज्ञान हाच उपाय आहे. ज्याची कर्मबाधा नाहीशी होईल असे त्याग व संन्यास यांचे एकदा शेवटी स्पष्टीकरण करावे अशी देवास विनंती केली. त्यावर भगवंत उत्तर देऊ लागले, कर्म न करता ते अजिबात टाकणे यास संन्यास म्हणतात व कर्म तर करायचे पण त्याचे फळ टाकायचे याला त्याग म्हणतात. असे सांगून देव म्हणतात, नित्य नैमित्तिक कर्मे अवश्य करावीत पण त्यांचे फळ घेऊ नये. काम्यकर्मे पूर्णपणे टाकावीत, मुमुक्षुने काम्यकर्मे करू नयेत. त्यांचा संन्यास करावा. काम्य व निषिद्ध कर्माच्या त्यागाने कर्मकर्त्याला दोष मला जाऊन तो आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. मात्र कोणत्या कर्माचा व कोणत्या फलाचा त्याग करावयाचा हे नीट कळले पाहिजे. म्हणून चित्त शुद्ध करून आत्मज्ञान संपन्न व्हायचे असेल तर माझे सांगणे नीट लक्षात ठेवावे. पुढे भगवंत तामस व राजस कर्मत्यागाचे विवेचन करतात व कर्माची कारणे सांगतात. देह असे तो कर्मे होतच राहणार. प्रारब्धाप्रमाणे कर्मे होतात, त्यांचा संपूर्ण त्याग होऊ शकत नाही असे सांगून पुण्यकर्मे करावीत, निषिद्ध कर्माचा त्याग करावा हेही देव सांगतात. देव व भक्तांचा प्रेमाचा संगम हळुवारपणे रेखाटून श्री ज्ञानदेव पुढे अनुवाद करतात. देव म्हणतात, अर्जुना, कर्माची देह मूळ स्वरूपाला विसरलेला जीव, ज्ञानेंद्रिय, प्राणवायूचे भेद व इंद्रियांच्या देवता ही 5 कारणे आहेत व हेच त्या कर्माचे हेतूही आहेत. कर्माचा संकल्प प्रथम मनात, मग वाणीत व नंतर देहद्वारा प्रगट होतो. पण आत्मा हा या कर्माहून व कर्मकर्त्याहून अलिप्तच असतो. पण देहतादात्म्यामुळे अज्ञानी लोक आत्म्यालाच कर्मकर्ता समजतात. यामुळे जन्ममरणाचा फेरा चुकत नाही. त्यातून सुटण्याचा एकच उपाय तो हा की कर्म करून जे या कर्मापासून मुक्त झाले त्या पुरुषांची राहणी अवलोकन करून त्याचे चिंतन करून मुक्त होता येईल. हे जग ज्या 3 गुणांनी भरलेले आहे त्या 3 गुणांनी या ज्ञान, कर्म व कर्मकर्ता यांचे सात्विक, राजस व तामस असे भेद झाले आहेत. भगवान पुढे ज्ञानाचे 3 भेद, सात्विक, राजस व तामस यांचे विवरण करतात. या 3 प्रकारच्या ज्ञानामुळे 3 प्रकारच्या क्रिया होतात. सात्विक, राजस व तामस कर्म व त्यांची फळे वर्णन करतात. पुढे या 3 कर्माचे सात्विक, राजस व तामस असे 3 कर्ते व त्यांचे आचरण अर्जुनाला सांगतात. आणि नंतर बुद्धी व धैर्य यांच्या 3 गुणाप्रमाणे झालेले भेद कथन करतात. निश्चयकारक अशी सात्विक बुद्धी नैष्कर्म्य स्थितीला नेऊन पोहोचविते. राजस बुद्धीला पापकर्म व पुण्यकर्माची निवड करता येत नाही, तर तामस बुद्धीला श्रुतीने करणीय म्हणून सांगितलेले सर्व विपरीत वाटते. सात्विक धैर्याने इंद्रिये अंतर्मुख होतात, मन संकल्प विकल्परहित होते. राजस धैर्याने देहासक्ती व भोगेच्छा निर्माण होते, तर तामस धैर्याने आळस, निद्रा, भय, शोकादी दुर्गुणांची वाढ होते. कर्माचे अनुकूल फळ म्हणजे सुख हे 3 प्रकारचे असते, सात्विक, राजस व तामस सुख. भगवंत सांगतात, सत्व, रज व तम या 3 गुणांनी या सर्व सृष्टीत 3 प्रकार केले आहेत.
ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देव, स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे 3 लोक, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे 4 वर्ण. प्रत्येक वर्णाची शास्त्रांनी 4 प्रकारची कर्मे लावून दिली आहेत. भगवान श्रीकृष्ण या 4 वर्णाच्या लोकांचे गुण, त्यांची कर्मे विस्ताराने सांगतात आणि बोध करतात की कोणीही आपले विहित कर्म टाकू नये, निश्चिद्ध कर्म करू नये, माझी सर्वात्मकाची सेवा करावी, कर्मे मलाच अर्पण करावीत, त्यांना मी वैराग्याचा प्रसाद देतो. वैराग्य म्हणजे मोक्षप्राप्तीचा अलीकडचा मुक्कामच आहे. वैराग्यप्राप्त साधक संसारात असूनही ममत्वहीन असतो, त्याची बुद्धी अंतर्मुख असते. अशा शिष्यावर गुरुकृपा करतात व त्याला कृतकार्य करतात. तेव्हा अज्ञानातील कर्म, कर्ता व कार्य ही त्रिपुटी आपोआप नाहीशी होते व निष्कर्म स्थिती प्राप्त होते. ही स्थिती एखाद्या भाग्यवंतालाच श्री गुरुकृपेने प्राप्त होते व गुरु त्यास ब्रह्मोपदेश करतात. तो ब्रह्मरूप होतो. त्याची बुद्धी आत्मचिंतनात रत होते. इंद्रिय व मनाला तो योग धारणेकडे वळवतो. गुरुवाक्य चिंतनात वेळ घालवतो व वैराग्य ज्ञानाभ्यास करून तो आत्मज्ञानाचा अधिकारी बनतो. असा ज्ञानी देहालंकार रूपी शत्रूस जिंकतो, बलाला ध्यानाने जिंकतो. दर्प, काम, परिग्रह या 6 गुणांना शत्रूंना तो जिंकतो. तेव्हा दैवी संपत्तीच्या गुणासह यथार्थ ज्ञान त्याला शोधित येते. त्याला अद्वैत बोध होतो. असा अद्वैताचा अनुभव, हीच माझी श्रेष्ठ भक्ती आहे, हीच माझी सहज स्थिती आहे, असे परमोच्च स्थितीचे वर्णन करून भगवंत पुन्हा साधन कर्म का सांगतात याचे स्पष्टीकरण श्री ज्ञानदेव करतात. हा महत्त्वाचा तत्वविचार साधकांच्या अंतःकरणात ठसण्यासाठीच भगवान पुन्हा सांगतात. गीताशास्त्र श्रेष्ठ शास्त्र आहे. प्रत्यक्ष वेदाचीच मूर्ती आहे, म्हणून ती स्वतः प्रमाण्य आहे. अविद्येचा निराश केल्यावर आत्मा आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होतो. हा आत्मलाभ करून देण्याचे मार्ग गीतेत सर्वत्र सांगितले आहेत. तेच भगवंत पुन्हा सांगतात. सारांशाने मनुष्याने कर्माचे कर्तृत्व प्रकृतीवर सोपवून हृदयस्थ ईश्वराला शरण जावे, म्हणजे त्याला अक्षय अशा स्वरूपशांतीचा लाभ होतो. अर्जुनाच्या विनंतीवरून भगवंत पुनश्च कळकळीने शपथपूर्वक सांगतात की कर्म कर, पण त्याचे कर्तृत्व मला दे. द्वैताचा निराश कर, सर्व कर्मे मलाच अर्पण कर. मनातील अज्ञान दूर कर, अनन्य भावाने मलाच शरणे. माझी भक्ती आहे असे केलेस तर कर्माचे पापपुण्य तुला लागणार नाही. मी तुला सर्व पातकांपासून मुक्त करीन, असे सांगून भगवंतांनी अर्जुनाला प्रेमभराने आलिंगन दिले. त्याला स्वस्वरूपात मिळवून घेतले. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, गीतेच्या रूपाने प्रत्यक्ष वेदच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उघड करून दाखविला आहे. याची योग्यता वेदांपेक्षाही अधिक आहे. संसार दुःखात सापडलेल्या स्त्रीशूद्रादिकांच्या उद्धारासाठी वेदानेच गीतारूप अवतार घेतला आहे. अर्जुनाची प्रशंसा करून श्री ज्ञानदेव म्हणतात, पूर्वपुण्याईनेच गीताशास्त्र पठन व श्रवणास मिळते. गीतेचा वक्ता देखील देवाला फार प्रिय आहे. अर्जुन भगवंतांच्या उपदेशाने सद्गदित झाला. त्याचा अज्ञानजन्य मोह दूर झाला. देव आनंदाने नाचू लागले. संजयाचे अष्टसात्विक भाव दाटून आले. श्री व्यासांचे तो वारंवार उपकार मानू लागला. नंतर त्याने धृतराष्ट्राला हाक मारली. धृतराष्ट्रावर काहीच परिणाम झाला नव्हता. त्याने संजयाला विचारले, दुर्योधनाचाच विजय होणार ना? तुझे मत सांग. अशा रीतीने श्री ज्ञानदेवांनी गीतेच्या शेवटच्या श्लोकाची संगती कौशल्याने लावली आहे. संजयाच्या उत्तरात ज्ञानदेवांनी अनेक दृष्टांत दिले आणि शेवटी मोठ्या कौशल्याने सांगितले, विजय स्वरूप श्रीकृष्ण व विजय तर अर्जुनाचे नावच. तेव्हा हे दोघे ज्या बाजूला आहेत तिथे जय निसंशय आहे, तेथेच सुख व कल्याणही आहे, हे मी प्रतिज्ञेने सांगतो. गीतेचा अनुवाद केल्यावर श्री ज्ञानदेव गीतेची महती व फळ सांगतात. वेदांचे सार महाभारतात व महाभारताचे सार गीतेच्या 700 श्लोकात आले आहे.
व 700 श्लोकांचे सार शेवटच्या श्लोकात आले आहे. या श्लोकावर विश्वास ठेवून वागेल तो विश्व जिंकेल. 700 श्लोक एकाच योग्यतेचे आहेत. गीतेची सेवा केली ब्रह्मानंद मिळेल. गीता ही भगवान श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्ती आहे. याच्या पठनाने अन्यन्य सेवेने ब्रह्मप्राप्ती होईल. पुढे श्री ज्ञानदेव हा ब्रह्मविषयक कृष्ण अर्जुन संवाद जगाला सुलभ करून दिल्याबद्दल श्री व्यासांचा नम्रता व आदरपूर्वक गौरव करतात व नम्रतेने गुरुकृपेने हा ग्रंथ परिपूर्ण झाल्याचा उल्लेख करून अंतर्मुख वृत्तीचे श्रोते ग्रंथाचे अधिकारी आहेत असे सांगून शेवटी आपली गुरु परंपरा गुरु भगवान शंकरापासून ते श्री गुरु निवृत्तीनाथापर्यंत सांगतात व ग्रंथ निर्मितीचे संपूर्ण श्रेय श्री गुरु कृपा सामर्थ्याला देतात. संतश्रोते मंडळींना वंदन करून उणे अधिक बोलणे झाले असेल तर पोटात घालण्याची विनंती करतात. ग्रंथाचा शेवट करताना मराठी वाङ्मयात अजरामर झालेले अलौकिक पसायदान श्री ज्ञानदेव आपल्या सद्गुरूंजवळ मोठ्या कळकळीने मागतात. खलदृष्टांच्या वृत्तीत पालट व्हावा, त्यांना सत्कर्माची बुद्धी व्हावी, जगातील सर्व लोकांनी एकमेकांशी बंधुभावाने वागावे, धर्माची वृद्धी होऊन सर्व लोक सुखी व्हावेत. आशीर्वाद प्राप्त झाल्यावर सत्सज्जनांचा सत्संग सर्वांना सदैव घडावा, त्यांच्या हातून भगवंतांची सेवा व्हावी. श्री गुरूंचा तथास्तु आशीर्वाद प्राप्त झाल्यावर श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लेखनाचे स्थळ नेवासे काळ शके 1212 लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा यांचा उल्लेख करून प्रसन्न अंतःकरणाने ग्रंथाची समाप्ती केली आहे. हरिओम तत्सद. श्रीकृष्णार्पणमस्तु.